नमस्कार, मी दीप्ती स्पेशलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मिश्र डाळीचे सांडगे. हे चवीला अप्रतिम लागतात व शिजतातही लवकर. नुसते तळून खायलाही खूप भारी लागतात. हे सांडगे करण्यासाठी 2 वाट्या मटकीची डाळ घेतली. एकूण 1 किलोच्या प्रमाणात हे सांडगे तयार होतात. मोठ्या 2 वाट्या आहेत. अर्धा किलो मटकीची डाळ आहे किलोच्या प्रमाणात. दीडशे ग्राम मुगाची डाळ आहे. 150 ग्राम हरभऱ्याची डाळ आहे व पाव वाटी 3 ते 4 चमचे उडदाची डाळ घेतली आहे. त्यात 1 चमचा जिरे टाकणार आहे. हे सर्व आता मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. अगदी बारीक करायचं नाही आहे, रवाळ करायचं आहे. जसे आपण सांडग्याला पीठ करतो तसं तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही हे गिरणीतही करून आणू शकता. अशा प्रकारे पीठ तयार झालं पाहिजे. थोडंसं जाडसर असं रवाळ पीठ तयार झालं पाहिजे. अगदी आपला मोठा रवा असतो ना, त्या पद्धतीने मी सर्व डाळी वाटून घेते. अशा प्रकारे सर्व पीठ तयार करून घेतलं आहे मी. अर्धी पाऊण वाटी लसूण घेतला आहे. लसूण थोडा जास्तच घालायचा, म्हणजे सांडगे चवीला छान लागतात. पण हा लसूण घालताना ओबडधोबड न करता अगदी बारीक पेस्ट करायची. बारीक पेस्ट केल्यामुळं सांडगे टिकायला खूप जास्त दिवस टिकतात. वर्ष काय 2 वर्षही टिकतात. आता लसूण बारीक झाल्यानंतर त्यात मी जिरे टाकणार आहे 1 चमचा. मग नुसतं पल्स मोडवर थोडंसं फिरून घेणार आहे, म्हणजे ते अर्धवट जिरे कुटले जातील. अर्धवट जिरे झालेत. लसूण बारीक झालेलं आहे. आता हे सर्व मिश्रण आपण पिठात टाकून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर, एक सपाट चमचा हळद, 2 चमचे तिखट, चवीनुसार मीठ टाकून घेतले. आता हे सर्व पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात जे मिक्सरचं भांडं आहे त्यात पाणी थोडंसं टाकून धुवून घेतलं मिक्सरचं भांडं व तेही पाणी वापरले. छान एकजीव करत मळून घ्यायचे. हे सांडगे चवीला खूप छान लागतात. लवकर शिजतात. नुसत्या मटकीच्या डाळीचे सांडगे केले की थोडेसे कठीण होतात ते. सर्व पीठ व्यवस्थित मळून घेतले. आता हे पीठ आपण अर्धा तास झाकून ठेवायचे. अर्ध्या तासानंतर सांडगे तयार करायला घ्यायचे. सांडगे तयार करायच्या आधी थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे व थोडासा पाण्याचा हात लावून तो थोडा मळून घेऊन मग नंतर सांडगे टाकायचे. म्हणजे सांडगे पटकन टाकले जातात.
तुम्हाला असं करायचं नसेल तर शेवग्यात भरून तुम्ही शेव पाडून किंवा चकली पाडून ती कट करू शकता. अशा प्रकारे सर्व सांडगे मी पाडून घेते, तयार करून घेते. हे सांडगे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.